घरात गणपती हा मूव्ही जो आहे कन्सिस्टंटली कमाई जी आहे ते करतच आहे. अशा प्रकारची कमाई आपल्याला काही 1-2 महिन्यापूर्वी जेव्हा अल्ल्याड पल्ल्याड आलता, मे महिन्यामध्ये आलता मला वाटतं, तर त्या महिन्यामध्ये त्या चित्रपटाने करून दाखवली होती. तशाच प्रकारे घरात गणपती सध्याही महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये जे आहे ते चालू आहे. भलेही स्त्री 2 आला असेल, भलेही वेदा, भलेही कोणतेही हिंदी मराठी चित्रपट येऊन जाओ, पण हा चित्रपट जो आहे सतत कमाई करत आहे. 26 दिवस या चित्रपटाने थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत व 2 लाख 1 लाख अशी कमाई दिवसेंदिवस हा करतच आहे. टोटल जर नेट कमाई सांगायला गेलं तर संशनील या वेबसाईटनुसार या चित्रपटाने टोटल 26 दिवसामध्ये नेटमध्ये 3,91,00,000 जे आहेत ते कमवलेले आहेत आणि हाच आकडा टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये 4,39,00,000 घरात गेलेला आहे. तुम्हाला जर ही कमाई खूपच कमी वाटत असेल तर तुम्हाला एक मी सांगून देतो की मागील काही जर तुम्ही चित्रपटांचे आकडे जर पाहिले, जसं की लाईफलाईन एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांचा चित्रपट असून चित्रपटाचं कंटेंटही चांगला असून त्या चित्रपटाने फक्त 16-17 लाख कमाई केलेली आहे. बाबू चित्रपट त्याची कमाई 40 लाख आहे, 40-50 लाख रुपये. आणि जेवढे काही चित्रपट येऊन गेले मोठमोठाले ते सगळ्या चित्रपटांची कमाई अशी काही लाखांमध्येच आहे. त्या मानाने या चित्रपटाने खूपच चांगली कमाई केली मी असं म्हणेल. कारण की शेवटी एक कंटेंट जर चांगला असेल ना तर मराठी प्रेक्षकही थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाला भेट देईल, मला असंच वाटतं. त्यामुळे मराठी जे डायरेक्टर्स आहेत, मराठी जे मेकर्स आहेत त्यांनी कंटेंटवर फोकस करावा. जसं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आता चांगले चांगले कंटेंटफुल चित्रपट घेऊन येत आहेत, त्यामुळे त्यांचं देखील पॅन इंडियावरती जे नाव होत आहे. तशा प्रकारे जर मराठी इंडस्ट्रीने जरी केलं तर नक्कीच मराठी इंडस्ट्री ही जी आहे बॉलिवूड किंवा बाकीच्या इंडस्ट्रीच्या बरोबरीला जाऊन टेकेल असं मला वाटतं. तर तुम्ही घरात गणपती हा मूव्ही बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.